टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःचं अस्तित्व आणि ज्यांनी कर्तृत्व उभं केलंय तो अभिजित जाधव दिसतोय फलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने, चेंडू जातो हवेत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावांवर समाधान मानायला लागतंय आणि दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पोहोचते ती 22 कर सर. एकूण धावा 3. पंच 9 चेंडू घोषित करतायत आणि फ्री हिटचा फायदा किंवा संधी अभिजित जाधव याच्यासाठी. पाहूया या संधीचा अभिजित जाधव कितपत फायदा घेतोय. बाला सज्ज, चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने, चेंडू हवेत आहे परंतु फ्री हिटचा फायदा. संधीचं सोनं झालं आणि योगदान भेटलंय ते अभिजित जाधव याला. एक चेंडू, धावसंख्या फलकावर धावसंख्या आहे ती 4. आता मात्र स्ट्राईक एंडला दिसतोय समीर जाधव. थोडस सडवली संघ क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत कारण की सामना अटीतटीचा होणार आहे. दोन्ही संघामध्ये तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये नावाजलेले आयकॉनिक खेळाडू आहेत. या स्पर्धेचा अटीतटीचा सामना सडवली विरुद्ध पलचिल. दुसरा चेंडू बाळा याचा मारा करतोय समीर. पाहूया समीर आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदरचा फटका परंतु मोठा झटका लागलाय समीराच्या स्वरूपात. डीजे अंगाला. आता मात्र समीरची जागा घ्यायला येतोय तो आविष्कार जाधव. कालच्या दिवसात ज्याने पलचे संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली तो आविष्कार जाधव मैदानात सज्ज होतोय. चेंडू झालेत 2, धावसंख्या 4. 2 चेंडू 4 धावा आणि मोठा झटका लागलाय समीर याच्या स्वरूपात. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज होतोय अभिजित जाधव. बाला याचा तिसरा चेंडू अभिजित जाधव याच्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू अकुर्ण टप्प्याचा होता. एक धाव पूर्ण. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकावत आहे. धावसंख्या पोहोचते ती 5. 3 चेंडू 5 धावा. वारंवार सडवली संघ आपलं क्षेत्ररक्षण बदलताना दिसतंय. आविष्कार याच्या फलंदाजीसाठी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदलतंय. उजवी आणि डावी अशी शैली असल्याने क्षेत्ररक्षण बदलताना दिसतंय. पुन्हा एकदा बाला. पाहूया बाला काय करतोय. चेंडू जातोय एकेरी धावसंख्येने पुढे. धावसंख्यात बदल. धावसंख्या होते तो 6. चेंडू मात्र 4. 4 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला दिसतोय तो अभिजित. हॅलो. 5वा चेंडू बाळा याचा. हॅलो. अभिजित याच्यासाठी. पाहूया काय होतंय. चेंडू जातो पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. तो अभिजित जाधव याच्या फलंदाजीतून. अशाच फलंदाजीची अशाच फटकेबाजीची गरज आहे ती पलचेल संघाला. आता मात्र शेवटचा चेंडू बाळा याचा. सायकलला पुन्हा एकदा अभिजित जाधव. पाहूया काय होता शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत. खाली झेल होऊ शकेल का. आणि झेल झालाय. मोठा झटका लागला अभिजित याच्या स्वरूपात.
टू व्हीलर लावलेले आहेत रोडच्या बाजूला, दोन्ही बाजूला ज्या टू व्हीलर लावलेल्या आहेत त्या ज्याच्या असतील त्यांनी बाजूला काढून त्या पार्किंगला जे शेत दिलेलं आहे तिथे लावायचे आहेत. टू व्हीलरच्या मालकांनी टू व्हीलर पार्किंगच्या शेतामध्ये लावायचे आहेत. पार्किंगची सुव्यवस्था झालेली आहे, तरी सर्व वाहनधारकांना विनंती आहे की त्यांनी आपलं वाहन पार्किंग झोनमध्ये पार्क करायचं आहे. आणि आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानात. एका षटकात दोन सलामीर फलंदाज मोठे झटके लागले ते पलचीर संघाला. बाळा याच्या सुंदर असं गोलंदाजीच्या प्रदर्शनातून धावसंख्या केवळ 12 आणि दोन मोठे झटके अभिजित आणि समीर याच्या स्वरूपात. अबू नंतर अर्थात अभिजित जाधव याच्यानंतर अभिजित जाधवची जागा घ्यायला आलेला आहे प्रणय कदम. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सचिन. वैयक्तिक पहिलं आणि सडवली संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो सचिन. पाहूया धावसंख्या स्थगित होते का धावसंख्या वाढते. पहिला चेंडू सचिन याचा, मारा करतो प्रणय. पंच निर्धाव चेंडू घोषित करतायत. सुंदरशी गोलंदाजी करताना पाहायला भेटत आहेत ते सचिन. एक चेंडू, धावसंख्या स्थगित, धावसंख्या होते ती 12. दुसरा चेंडू सचिन याचा, मारा करतोय प्रणय. पाहूया काय होत आहे. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण आणि एका धावावर समाधान मानायला लागतंय ते प्रणय याला. दोन चेंडू 13 धावा. पुन्हा स्ट्राईक झोनला दिसतोय तो आविष्कार जाधव. काल ज्याची बॅट वाजत होती, बोलत होती, तो आविष्कार दिसतोय स्ट्राईक एंडला. तिसरा चेंडू सचिन याचा, मारा करतोय आविष्कार. पाहूया आविष्कार आपली फलंदाजी कशी करतोय. आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपात. सुंदरशी गोलंदाजी पाहायला भेटते ती सचिन याच्या गोलंदाजीतून. धावसंख्या पुन्हा एकदा स्थगित आहे, थांबलेली आहे. आणि धावसंख्या आहे ती केवळ 13. चार चेंडू. सुंदरचा फटका लेग साईडच्या दिशेने झेल होऊ शकेल का, आणि मोठा झटका लागलाय आविष्काराच्या स्वरूपात. नैसर्गिक अडथळ्यामुळे पुन्हा एकदा आविष्कार याला संधी भेटले, संधी प्राप्त झाले. एक धाव पूर्ण योगदान भेटलंय ते आविष्कार याला. आणि धावसंख्या फलकावर धावसंख्या आहे ती 14. चेंडू 4. 4 चेंडू 14 धावा. स्ट्राईक एंडला दिसतोय तो प्रणय कदम. पाहूया प्रणय कदम काय करतोय. पुन्हा एकदा सचिन सज्ज. चेंडू मारला गॅप मध्ये, परंतु पुन्हा एकदा दुसरा लगातार जीवदान भेटलाय तो पलचे संघाच्या खेळाडूला. कॅच सोडाल तर मॅच सोडाल. टेक द कॅच, विन द मॅच असं म्हटलं जातं. तुमची एक चुकी तुमच्या संघाला अपयश किंबहुना अपयशाच्या दरीमध्ये ढकलू शकते. म्हणून छोट्या छोट्या चुका या माणसाने नाकारायला हव्यात. आणि धावसंख्या फलकावर धावसंख्या आहे ती 15. या षटकातील शेवटचा चेंडू सचिनचा, मारा करतोय आविष्कार जाधव. पाहूया काय होतंय. शेवटचा चेंडू. सुंदरशी गोलंदाजी पाहायला भेटते ती सचिन याच्याकडून. 2 षटका अखेर धावसंख्या आहे ती 15. सुंदरशी गोलंदाजी पाहायला भेटली ती सचिन याच्याकडून. आणि आता आपण जाऊया थोडा वेळ डीजेकडे.
स्ट्राईकिंगला दिसतोय प्रणय कदम. 2 षटकाखेर धावसंख्या आहे ती केवळ 15. मोठ्या फटकेबाजीची गरज आहे ती पलचील संघाला. पहिला चेंडू भावेशाचा मारा करतोय प्रणय कदम. 2 षटकाखेर केवळ धावसंख्या आहे ती पलचील संघाची 12. पहिला चेंडू भावेशाचा. पाहूया काय होत आहे. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने आता टावलेला चेंडू. चेंडू हवेत आहे परंतु तिसरा झटका पलचील संघाला लागला. झटके लागले ते पलचील संघाला. समीर, अभिजित आणि प्रणयाच्या स्वरूपात आता फलंदाजी मार्कवर येतोय तो अलंकार जाधव. मूर्ती लहान कीर्ती महान असा फलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू अलंकार जाधव. स्ट्राईक आविष्कार जाधव. पाहूया काय होत आहे. सुंदर चमत्कार लेक्षाच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलेला आहे पहिला षटकार. धावसंख्या 21 आणि चेंडू मात्र 2. सुंदरशी फलंदाजी पाहायला भेटते ती आविष्काराच्या फलंदाजीतून. 2 चेंडू 21 धावा. तिसरा चेंडू भावेशाचा. पाहूया काय होत आहे. पुन्हा एकदा सुंदरचा फटका लेक्साच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न परंतु तेवढा सुंदरचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय ते ऋषिकेश याच्याकडून. एका धावावर समाधान म्हणायला लागतंय ते आविष्काराला. 3 चेंडू धावसंख्या आहे ती 22. स्ट्राईकिंगला अलंकार जाधव. पाहूया काय होत आहे. चायनीज कार्ड घेतलेला हा चेंडू परंतु पुन्हा एकदा योगदान भेटतंय ते अलंकार जाधवला. धावसंख्या बदलते. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या आहे ती 23 आणि चेंडू मात्र 4 चेंडू 23 धावा. सुंदरचा फटका समोरच्या दिशेने परंतु सुंदरसा जेल घेतलाय तो कल्पेश मांढरे. चौथा झटका लागलाय आणि या झटक्यानंतर आता मात्र मैदानात सज्ज होतोय कालचा सामनावीर ओमकार जाधव. धावसंख्या आहे ती 23. चेंडू 5. भविष्याने या षटकात प्रणय आणि आविष्कार असे 2 फलंदाज. हॅलो. दोन बंधू यांची जोडी ग्राउंड मध्ये जसे ऑस्ट्रेलियामध्ये स्टीवा मार्कवा तसे दोन्ही बंधू. बघू आपल्या संघासाठी काय करतायत ते. प्रोसेस मोरे. पुन्हा एकदा मोठा झटका लागतोय अलंकार. यानंतर होणारा सामना चांडवे विरुद्ध कोल. या इनिंग नंतर टॉस कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यानंतर होणारा सामना चांडवे विरुद्ध कोल. किंजळोली आणि कोल
किंजळोली आणि कोल यानंतर होणारा सामना. 3 षटका अखेर सामन्यात धावफलक आहे ते 23 आणि 4 फलंदाज गमावले ते पलचिल संघाने. आता मात्र अलंकार जाधव याच्यानंतर रुपेश जाधव येतोय. सुंदरचा फटका, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे 2 धावांवर समाधान मानायला लागतंय ते रुपेश जाधव याला. पाठीमागचं षटक याच्यापूर्वी टाकलेला भवेश याने एका षटकात केवळ 8 धावा देऊन पलचिल संघाची अवस्था बिकट करण्याचं चित्र या षटकात दाखवलं. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा सुंदरचा फटका, झेल होऊ शकले का खाली कल्पेश आहे, पाहूया काय होत आहे. पुन्हा एकदा मोठा झटका लागतोय तो पलचिल संघाला. तो रुपेशाच्या स्वरूपात पलचिल संघाला. आता मात्र रुपेशची जागा घ्यायला आलेला आहे पुन्हा एकदा रुपेश मोरे आणि फलंदाजी मार्कर स्ट्राईक एंडला दिसतोय ओमकार जाधव. शेवटचं षटक आशिष याचं. चेंडू 2, धावसंख्या 23-25. या सामन्यात चढवली संघांचा गोलंदाजाचं वर्चस्व दिसून येत आहे. आतापर्यंत भावेश याने सुंदरशी गोलंदाजी केली. आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि स्ट्राईक झोनला दिसतोय ओमकार जाधव. काय होईल? 25 धावा, सुंदरचा फटका लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसऱ्या धावचा प्रयत्न आणि 3 धावांवर समाधान मानायला लागतंय ते ओमकार जाधव याला. या तिहेरी धावसंख्येने धावसंख्ये पाहूया काय होत आहे. आणि रुपेश हा त्रिफलाचीच झालेला आहे. पुन्हा एकदा सुंदरची गोलंदाजी आशिषाच्या स्वरूपातून. सायकलला आहे तो अलेश जाधव. सुंदरशी गोलंदाजी करतो आशिष. पुन्हा एकदा मोठा झटका लागतोय धावबादच्या स्वरूपात अलेश जाधव. पंच 1 धाव घोषित करतायत. क्रिकेटचा नियम आहे, जोपर्यंत तुम्ही यष्टी वरची बेल्स पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि तो सर्व संघांना बंधनकारक असेल.
पंच एक धाव घोषित करतायत. पंच बाविस्कर सर आणि पंच संदीप सर. पंचांची भूमिका अतिशय योग्यरित्या आणि तर्कशुद्धीने पार पाडताना दिसत आहेत. संदीप सर आणि बाविस्कर सर. धावसंख्या फलकावर धावसंख्या आहे ती 29 आणि चेंडू मात्र 1 2 3 4 5 शेवटचा चेंडू. सुंदरसा फटका. चेंडू आहे हवेत. खाली जाईल. होऊ शकेल का? एक धाव पूर्ण, परंतु मोठा झटका. पुन्हा एकदा ओंकार यशाच्या स्वरूपात. आगमन झालेलं आहे ते, तर आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. तीस धावांची गरज आहे ती सडवली या संघाला. भावेश आणि आशिष या दोन्ही गोलंदाजांनी हॅलो, सडवली संघाचं. किंजळोली यानंतरचा होणारा सामना किंजळोली आणि कोल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. आणि मी सुभाष लाकवडे यांना विनंती करतो की नाणेफेक करायची आहे आणि नाणेफेकीसाठी येथील आमचे गावचे सुपुत्र सुनील जाधव यांना मी विनंती करतो टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. किंजळोली आणि कोल संघाचे कर्णधार कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शेरभैरवनाथ चषक 2021 या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस, पहिलं सत्र चालू आहे. सकाळी पाहिलं आपण वातावरण थोडंसं थंड, धावपट्टी थोडीशी मॉइश्चर युक्त पाहायला मिळाली. आता मात्र प्रखर उन्हामध्ये सर्व खेळाडू आणि त्यामुळे का होईना या उन्हामुळे धावपट्टी थोडी ड्राय दिसते आहे. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या धावपट्टीवरती. शेरभैरवनाथ सडवली संघाकडून टॉस होत आहे किंजळोली आणि करंजे. सुनील जाधव यांच्या हातातून टॉस आणि किंजळोली संघ टॉस विन झालेला आहे. आणि तुमचा निर्णय?
निर्णय सांगायचा आहे. किंजळोळी कर्णधार. या स्पर्धेसाठी पुणे मंडळाचे सेक्रेटरी श्री नामदेवजी जाधव बॉल. इथे हजर आहेत. त्यांचं या सर्व आयोजकांकडून हार्दिक स्वागत. दरम्यान दुसरी इनिंग चालू होते आहे. पंच किंजळोळी टॉस विन बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे किंजळोळी संघाने. धन्यवाद हरेश. या ठिकाणी मी पुन्हा घेऊन जातो मैदानामध्ये. चालू असलेला सामना शीर भैरवनाथ सडवली स्वतः आयोजक वर्सेस पळचिल. पळचिल अतिशय सुंदर कामगिरी पाहायला मिळाली आपल्याला पळचिलच्या फलंदाजीकडून आणि तितकी चांगली कामगिरी होती गोलंदाज शीर भैरवनाथ मित्रमंडळ सडवली. दरम्यान गोलंदाज सज्ज अतिशय सुंदर प्लेसमेंट पाहायला मिळते प्रशांत आणि कल्पेश अतिशय उत्कृष्ट असे अष्टपैलू असे खेळाडू शीर भैरवनाथ मित्रमंडळ सडवली संघाकडून नेहमी खेळत असतात. मला वाटते पोलादपूर तालुक्यामध्ये नक्कीच प्रख्यात असेल ही जोडी. कालच आपण पाहिलं कल्पेश मांढरे याच्या बॅटमधून शेवटच्या षटकामध्ये दोन षटकार आणि तो होता मात्र विजय. दरम्यान टाकलेला चेंडू पाहूया. आता मात्र इथे नक्की चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये. एकेरी धाव मिळते आणि हा एकेरी धावेने दुसरी धाव फलकामध्ये सडवली इनकडून. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीसाठी. कल्पेश पुन्हा स्ट्राईकवरती असेल. नॉन स्ट्राईकला आहे प्रशांत. इथे सर्वांना मी सांगू इच्छितो प्रशांत उर्फ बाळा गेल्या काही दिवसापूर्वी जे ऑनलाईन सर्वे करण्यात आला होता उत्कृष्ट खेळाडू पोलादपूर तालुका आणि त्या पोलादपूर तालुक्यामध्ये तो प्रथम क्रमांकावरती होता. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. एक चांगला टप्पा पाहायला मिळतो आणि हा चेंडू ज्याची गरज असते खेळाडूला ज्याची गरज असते गोलंदाजाला असा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कल्पेश मांढरे एक चांगला खेळाडू मात्र चेंडू समजू शकला नाहीये. चेंडू जातोय विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू. पळचिल आणि शीर भैरवनाथ स्वतः आयोजक या दोन संघांदरम्यान शीर भैरवनाथ चषक 2021 या स्पर्धेतला हा सामना. दुसऱ्या इनिंग मधलं हे पहिलं षटक कल्पेश आणि प्रशांतसाठी. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू बाला बाद होतोय कल्पेश. सर्व खेळाडूंचं या सर्व सडवलीकरांचं आणि अर्थात सर्व महाराष्ट्राचं आराध्य दैवत असेल यामध्ये कोणतीही शंका नसेल. कोणत्याही महाराष्ट्रीयन नागरिकाला शीर भैरवनाथ चषक 2021 तिसरा दिवस पहिलं सत्र पाहूया. शीर भैरवनाथ वर्सेस पळचिल. विजयासाठी 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असताना पहिलं षटक चालू आहे आणि धावा होत आहेत त्या 1-2. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहिली. आपण पाहिलं एक चांगली उसळ होती चेंडूमध्ये. कल्पेश मांढरेला चेंडू समजून आलेला नाही आणि बाद होतो तो कल्पेश. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या कामगिरीसाठी सज्ज. स्ट्राईकला नवीन खेळाडू ऋषिकेश जाधव. ऋषिकेश डाव्या हाताचा खेळाडू. अतिशय सुंदर 2 षटकार मिळाले होते काल या ठिकाणी. आता मात्र चांगलं अपील होत आहे. पंच कदम या अपीलसाठी काही दाद देत नाहीये. आमचे दुसरे पंच अतिशय ज्यांची चांगली उत्कृष्ट कामगिरी आपण काल आणि परवा या 2 दिवसामध्ये पाहायला मिळाली असे श्री बाविस्कर डिक्लेअर झोनमध्ये एकेरी धाव म्हणून डिक्लेअर करतायत आणि ह्या एकेरी धावेने धावसंख्या वाढते आहे. धावसंख्या होते 1-3. कल्पेश मांढरे बाद झालेला पहिला खेळाडू सडवली संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज आणि
ऋषिकेश. दरम्यान टाकलेला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, लेग साईडची दिशा, पाहूया शहादा होऊ शकतात का, आणि येस इट इज षटकार. गरज महाराष्ट्र आणि ते गरज आहे ती षटकारांची आणि गरज होती षटकाराची आणि ती पाहायला मिळाले. ऋषिकेशच्या बॅटमधून अतिशय सुंदर लेग साईडची दिशा आणि या 6 धावांची भर पडते ती ऋषिकेशच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये 6 धावांची भर पडते ती शीर भैरवनाथ मित्रमंडळ सडवली या संघासाठी. अतिशय सुंदर षटकार पाहायला मिळाला. आपण पाहिलं होतं की काल याच मैदानामध्ये अतिशय प्रत्येक 2 चेंडूवरती अतिशय चांगल्या प्रकारचे 2 षटकार ऋषिकेशने मारून आपल्या संघाच्या विजयाला हातभार लावला होता आणि शेवटी काही चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा कल्पेश मांढरेने 2 चेंडून 2 षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. अतिशय सुंदर कामगिरी पाहायला मिळते ऋषिकेशकडून. पाहूया अशीच अपेक्षा असेल पुन्हा एकदा ऋषिकेशकडून सडवली संघासाठी. दरम्यान आता जो षटकार मारला होता ऋषिकेशसाठी आणि या ऋषिकेशचं मला वाटतं बँकमध्ये नक्कीच काही कॅश डिपॉझिट होणार आहे. ते श्री चंद्रकांत जाधव यांच्याकडून पारितोषिक मिळत आहे ₹100 षटकारासाठी. बँक अकाउंटमध्ये ₹100 जमा होत आहेत ऋषिकेशच्या. तसेच दुसरी ट्रान्झॅक्शन होते ती अनिकेत बाबाजी जाधव याच्याकडून पुन्हा एकदा ऋषिकेशसाठी आणि अमाऊंट आहे ₹200. चंद्रकांत जाधव 100, त्यानंतर अनिकेत बाबाजी 200. ऋषिकेशसाठी एकूण त्याच्या अकाउंटमध्ये जमा झालेली रक्कम आहे ती ₹300. पाहूया पुन्हा एकदा तयार होतो तो प्रशांत. दुसरा गोलंदाज असेल रुपेश आपला मार्क सज्ज. पाहूया अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला होती काल रुपेशकडून. आता मात्र लेग साईडची दिशा पाहायला मिळते बाळा उर्फ प्रशांतकडून. 2 धावा नक्कीच मिळतील, दुहेरी धाव आणि ह्या दुहेरी धावेने शीर भैरवनाथ पोहोचतोय 1-11. दुसरं षटक चालू आहे. काहीसा अडथळा आला होता कल्पेश मांढरेसाठी, मात्र ऋषिकेश आल्यानंतर काहीशी धावगतीमध्ये वाढ होते. अतिशय सुंदर धावसंख्या म्हणावी लागेल. दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू, धावसंख्या होते 1-11. पाहूया रुपेश एक चांगला गोलंदाज, अतिशय चांगली गोलंदाजी काल पाहायला मिळाली आणि मला वाटते तेच कंटिन्यू पाहायला मिळतंय. बाळाचा प्रयत्न होता, लेग साईडची दिशा होती, मात्र तितकासा अंदाज नक्की चेंडूचा नसेल आणि हा चेंडू ज्याची गरज असते गोलंदाजासाठी, ज्याची गरज असते या स्पर्धेतल्या विजयासाठी, आणि तो चेंडू म्हणजे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला ऋषिकेशकडून, माफ करा रुपेशकडून. अतिशय सुंदर गोलंदाजी काल. मला वाटतं त्यांनी फक्त 2 षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. पुन्हा एकदा तयार. आता मात्र ग्राउंड शॉट पाहायला मिळतो बाळाकडून. पाहूया 1 धाव तर मिळते आणि एकेरी धाव, ही एकेरी धाव पाहायला मिळते. अतिशय सुंदर रनिंग पाहायला मिळालं बिटवीन द विकेट ऋषिकेश आणि बाळा याच्याकडून. एकेरी धावसंख्येमध्ये भर पडते. ह्या एकेरी धावेने धावसंख्या होते 1-12. दुसरं षटक रुपेशकडून. आता मात्र एक अतिशय चांगली संधी आहे आपलं अकाउंटमध्ये काही ट्रान्झॅक्शन करण्यासाठी. ती शीर भैरवनाथ यांच्या खेळाडूंसाठी. जर कोणत्याही खेळाडूने लगातार म्हणजे कंटिन्यू जर 3 सिक्सेस म्हणजे 3 म्हणजे षटकारांची जर हॅट्रिक केली तर त्यासाठी अक्षय जाधव आणि हार्दिक जाधव, मला वाटतं अक्षय जाधव आणि हार्दिक जाधव हे नक्कीच या ठिकाणी प्रसिद्ध असतील आपल्या मैत्रीसाठी. आणि ती मैत्री कंटिन्यू करत अक्षय जाधव आणि हार्दिक जाधव यांनी ₹1000 या ठिकाणी पारितोषिक जाहीर केलं आहे. सडवली संघासाठी अतिशय चांगली मेजवानी आहे. आपल्या अकाउंटमध्ये काही ट्रान्झॅक्शन करण्यासाठी अतिशय मोठी रक्कम असेल ₹1000 आणि कामगिरी करावी लागेल ₹1000 आपल्या अकाउंटमध्ये जमा करण्यासाठी. ती म्हणजे षटकारांची हॅट्रिक, लगातार 3 षटकार. ऋषिकेशसाठी नक्कीच प्रयत्न करेल, कारण लेग साईडची दिशा फेवरेट दिशा असणाऱ्या ऋषिकेशची. पाहूया पुन्हा एकदा रुपेश. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू, चांगला टप्पा पाहायला मिळाला रुपेशचा. मी नक्कीच सांगू शकेल की रुपेश एक चांगला गोलंदाज आहे आपल्या पळचील या संघासाठी. चेंडू निर्धाव टाकतोय, ज्याची गरज आहे गोलंदाजाला. नक्कीच ह्या निर्धाव चेंडूमुळं गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावतो आणि उंचावतो तो आत्मविश्वास गोलंदाजीसाठी आलेला
खेळाडू आणि त्याचे इतर सहकारी यांचा. पुन्हा एकदा रुपेश आपल्या कामगिरीसाठी सज्ज. दरम्यान एकला चेंडू. आता मात्र नक्कीच हा गेलेला उत्तुंग 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 हा षटकार. आपल्या लेग साईडच्या षटकारासाठी प्रसिद्ध असा खेळाडू शीर भैरवनाथ मित्रमंडळाचा एक होतकरू खेळाडू म्हणावं लागेल. सडफल बांधा, चांगली उंची पाहायला मिळते. एक चांगलं यष्टी दिशा ग्राउंड शॉट म्हणावं लागेल. एक धाव मिळते आणि ही दुहेरी धाव ऋषिकेसाठी. अतिशय सुंदर फलंदाजी. मला वाटतंय पंच कदम या ठिकाणी वन शॉट म्हणजे एक धाव नक्कीच कमी होईल. ह्या 2 धावा निघाल्या होत्या, मात्र एक शॉर्ट रन आहे. मला वाटतंय पूर्ण ऋषिकेची बॅट त्या क्रीजमध्ये, लेग साईडच्या क्रीजमध्ये नक्कीच पोहोचलेली नसणार आहे. आणि अतिशय चांगलं निरीक्षण, एक चांगलं ऑब्झर्वेशन पाहायला मिळते पंचांकडून. अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते पंचांकडून. आणि या ठिकाणी एकच धावेमध्ये समाधान मानावं लागेल. ऋषिकेशला धावसंख्या होते 19. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत, 12 चेंडू शिल्लक आहेत. आणि विजयासाठी गरज असेल सडवली संघाला ती फक्त आणि फक्त 11 धावा. मात्र आपण फक्त हा शब्द या ठिकाणी वापरलाय, मात्र हे क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. आपण पाहिलं होतं बऱ्याच वेळेला असं होतं, ज्या वेळेला 6 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता असते त्यावेळेला सुद्धा समोरचा संघ हा विजयी ठरला जातो. आणि हेच आहे क्रिकेट. 6 चेंडूमध्ये 6 षटकार पाहायला मिळणं म्हणजेच क्रिकेट असतं. आणि 6 चेंडूमध्ये एकही धाव न निघणं हे सुद्धा क्रिकेट असतं. पाहूया या ठिकाणी प्रशांत या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कितपत धावा गोळा करतोय. अतिशय सुंदर प्लेसमेंट, लेग साईडची दिशा. नक्कीच 2 दुहेरी धाव मिळेल. येस, इट इज 2 रन्स फॉर प्रशांत. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावा असतील प्रशांतच्या वैयक्तिक धावसंख्येसाठी आणि या 2 धावा असतील सडवलीच्या संघासाठी. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 9 धावांची. 11 चेंडू आणि 9 धावा, काहीसं छोटं समीकरण म्हणू शकतात या ठिकाणी. चांगला चेंडू, अतिशय सुंदर टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय, ज्याची गरज आहे पळशील संघाला. असा हा चेंडू, निर्धाव चेंडू. समीर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो. समीर प्रशांतसाठी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. गरज आहे एकेरी धावेची, दुहेरी धावेची सडवली संघाला. कारण आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि आवश्यक धावा 9. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव आहे आणि अशा एकेरी धावेची गरज आहे विजयाच्या लक्ष्यासाठी सडवली संघाला. पुन्हा एकदा समीर सज्ज होतोय प्रशांतसाठी. दरम्यान टाकलेला चेंडू. आता मात्र लय सापडतोय प्रशांतला. पाहूया हा 2 बाऊस चौकार. प्रशांतचा आणि सडोलीच्या प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास वाढवणार असेल. या अगोदरचे 2 चेंडू निर्धाव होते आणि ह्या 2 चेंडूमुळं आत्मविश्वास वाढला होता तो गोलंदाज समीर याचा आणि आत्मविश्वास वाढला होता तो पळशील संघाच्या प्रत्येक खेळाडूचा. मात्र प्रशांतच्या या तिसऱ्या चेंडू मागे ज्या 4 धावा मिळाल्या त्याच्यामुळं नक्कीच आत्मविश्वास उंचावला असेल तो प्रशांत उर्फ बाळा याचा. अतिशय सुंदर स्ट्रेट डावी पाहायला मिळालं 4 धावांसाठी. पुन्हा एकदा समीर सज्ज प्रशांतसाठी टाकलेला चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. पुन्हा एकदा
निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. चांगला अपील होतो आणि आता बाद होतोय, कॅच आउट होतोय तो प्रशांत. अतिशय सुंदर गोलंदाजी. परत येतोय तो सडवली संघाचा कर्णधार प्रशांत उर्फ बाळा डीजे. पाहूया तृशांत स्वतः कर्णधार याचा विश्वास असेल नक्कीच तृशांतवरती, कारण 5 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आपल्या कर्णधाराचा विश्वास जो आहे तो पूर्ण करतोय का पाहायला मिळेल या ठिकाणी. काही चेंडूमध्येच तुषार एक उजव्या हाताचा, तृशांत एक उजव्या हाताचा खेळाडू, सडवली संघाचा एक होतकरू खेळाडू म्हणावा लागेल तृशांत. पाहूया समीर पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि आता मात्र प्रशांत या ठिकाणी असेल तो तृशांत. आपल्या कर्णधाराने जो त्याच्यावरती विश्वास टाकला तो नक्कीच विश्वास पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल तृशांतचा. दरम्यान टाकलेला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि चेंडू निर्धाव. चेंडू विसावतोय पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये आणि हे षटक संपतंय. तिसरं षटक संपतंय आणि तिसऱ्या षटकाअखेर धावसंख्या होती ती 25. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आवश्यक धावा असणार आहेत त्या. विनंती करतो डीजे साठी. सामना काल आपण जो पाहिला यजमान सडवली या संघाचा, नक्कीच तो एक चांगला सामना पाहायला मिळाला. गरज होती त्यावेळेला जवळजवळ 6 चेंडू आणि 10 धावांची आणि त्यावेळेला कल्पेश मांढरे याच्या तळपत्या अशा बॅटमधून लेग साईडच्या दिशेने 2 चेंडू आणि 2 षटकार पाहायला मिळाले आणि पाहायला मिळाला होता तो कालचा या यजमानांचा विजय. पुन्हा एकदा विजय साकारू शकतो ऋषिकेश, पुन्हा एकदा विजय साकारू शकतो तृशांत. आपल्या सडवली संघाचा गरज असेल ती 6 चेंडू आणि 5 धावा. शेवटचे 6 चेंडू, गरज आहे विजयाचं लक्ष्य गाठण्यासाठी 5 धावांची. पाहूया हे लक्ष्य या ठिकाणी पूर्ण करतोय का सडवली संघ. सडवली संघासाठी नक्कीच मदत होईल त्यांच्या घरगुती ग्राउंडची, होम ग्राउंडची आणि त्यांना नक्कीच सपोर्ट असेल त्यांच्या सर्व सडवलीकरांचा. दरम्यान टाकलेला हा चेंडू, नवीन खेळाडू, अतिशय सुंदर चेंडू, बॅट कट होते आणि चेंडू मला वाटते जातोय डिक्लेअर झोनमध्ये. पंच कदम डिक्लेअर झोन, एकेरी धाव सडवली संघासाठी. आता मात्र गरज आहे शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. शेवटचे 5 चेंडू. गोलंदाज आहे तो आविष्कार. आविष्कार एक चांगला गोलंदाज. काल आविष्कारची गोलंदाजी नक्कीच सर्व खेळाडूंनी या ठिकाणी अनुभवली. तोच आविष्कार पुन्हा एकदा सज्ज होतोय ऋषिकेशसाठी. ऋषिकेश मारा करतोय, प्रयत्न करतोय, एक चांगलं अपील पाहायला मिळत आहे. मात्र अतिशय नावाजलेले, अतिशय अनुभवी पंच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कदम आणि बाविस्कर. नक्कीच एक चांगला निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ऋषिकेश प्रयत्न करत होता लेग साईडची फेवरेट दिशेकडे चेंडू पाठवण्यासाठी. कृपया पंचांनी निर्णय सांगायचा, आम्हाला अजूनही निर्णय समजलेला नाहीये. येट सी आफ्टर डिस्कशन काही वैयक्तिक दोन्ही पंचामध्ये डिस्कशन होत आहे आणि आता मात्र आउट होतोय, बाद होतोय तो ऋषिकेश.
या स्पर्धेदरम्यान चार चेंडू आणि 4 धावा, अतिशय अटीतटीची आणि प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढवणारी ही लढत. आता मात्र येतो तो निलेश एक उंच आणि चांगल्या शरीरयष्टीचा खेळाडू सडवली संघाकडून. नेहमीच हा प्रसिद्ध खेळाडू असे आपल्या षटकारांसाठी अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली निलेशकडून. कालच्या सामन्यामध्ये ऑफ साईडच्या दिशेने मारलेला एक नेत्रदीपक असा चौकार पाहायला मिळाला होता निलेशच्या बॅटमधून आणि तीच कामगिरी नक्कीच पूर्ण करू शकतो का ते आत्ताच काही चेंडूमध्ये पाहायला मिळेल. निलेश आपल्या कामगिरीसाठी सज्ज आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय तो आविष्कार. अतिशय सुंदर चेंडू पाहूया. आता मात्र डिक्लेअर झोन पाहायला मिळते, एक धाव मिळते, एकेरी धाव पाहायला मिळते निलेशसाठी, एकेरी धाव पाहायला मिळते ती सडवलीसाठी. आता मात्र अतिशय हा चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू, आवश्यक धावा आहेत त्या 3 सडवली संघाच्या विजयासाठी. प्रत्येक सडवलीकर या ठिकाणी नक्कीच काहीशा दबावाखाली, काहीशा टेन्शनमध्ये असेल. आत्ताच आमचे रिटायर्ड फौजी सुभेदार चंद्रकांत जाधव यांना नक्कीच टेन्शन येते. ते स्वतः म्हणतात की प्रत्येक सडवलीकर या ठिकाणी टेन्शनमध्ये आहे. शेवटचे 3 चेंडू आणि आवश्यक धावा आहेत विजयासाठी त्या 3. पळशील संघ एक अतिशय चांगला संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच प्रयत्न असतील पळशील संघाचे आपल्या विजयासाठी. पाहूया या ठिकाणी विजय कोणाचा साकार होतोय. आविष्कार पुन्हा एकदा निलेशसाठी नक्कीच एकेरी धावेचा प्रयत्न होता तो 4 धावांसाठी. मात्र 1 धाव मिळते ती निलेशला. पुन्हा एकदा तीच हृदयाची धडधड असणार आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय या ठिकाणी. सर्व खेळाडू, फलंदाज आणि गोलंदाज आणि प्रत्येक क्षेत्ररक्षक या ठिकाणी कष्ट करतोय आपल्या संघाच्या विजयासाठी. मात्र कष्टाबरोबर गरज असते ती नशिबाची. पाहूया या ठिकाणी नशीब कोणाचं खुलतंय. या 2 चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला कोणत्या संघाचं नशीब चांगलं आहे हे समजून येईल. पळशील संघासाठी की सडवली संघासाठी. शेवटचे 2 चेंडू, आवश्यक धावा 2 चेंडू 2 धावा. अतिशय चुरशीचा सामना, प्रत्येकाची धडधड वाढते. दरम्यान टाकलेला हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू आणि हा मात्र निर्धाव चेंडू. तृषांतला चेंडू समजून येत नाहीये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा अतिशय ज्या ठिकाणी 2 हृदयाचे ठोके पडत होते त्या ठिकाणी आता नक्कीच 4 ठोके पाहायला मिळतील प्रत्येक सडवलीकराकडून. कारण आता गरज आहे ती 1 चेंडू आणि 2 धावा. आणि आपल्या नियमाप्रमाणे नक्कीच चेस करावं लागेल. ही धावसंख्या म्हणजेच सडवली संघाला गरज असेल आता ती कोणत्याही परिस्थितीमध्ये 1 चेंडू आणि 2 धावा आपल्या संघाच्या विजयासाठी. आणि पूर्णपणे सडवली संघाचा हा विजय जो असणार आहे तो पूर्णपणे निर्णायक ठरवेल तो तृषांत. नक्कीच कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास टाकला होता आणि त्याला आघाडीला पाठवलं होतं. पाहूया आपल्या कर्णधाराचा आणि आपल्या प्रत्येक सहकार्याचा जो विश्वास आहे तो या ठिकाणी साजरा करतोय का तृषांत. मला वाटतं या प्रत्येक स्पर्धेसाठी या 3 दिवसातील प्रत्येक सामन्यामधला मला वाटतं हा नक्कीच चुरशीचा सामना म्हणावा लागेल. प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना म्हणावा लागेल. कारण हा चेंडू विजयासाठी आवश्यक धावा आहेत त्या 2. आता गरज असेल त्या चांगल्या निर्णयाची, चांगल्या पंचांच्या निर्णयाची आणि चांगल्या गोलंदाजीची आणि चांगल्या फलंदाजीची. पाहूया 1 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच आविष्कार थोडासा दबावाखाली पाहायला मिळेल आणि तितका दबाव असेल तो तृषांतवरती. दरम्यान टाकलेला हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू आणि हा चेंडू निर्धाव होण्याने या ठिकाणी विजय होतो तो पळशील संघाचा. या ठिकाणी विजय पाहायला मिळतोय पळशील संघाचा. अतिशय सुंदर चेंडू तुषारला समजून येत नाहीये. प्रत्येक सडवलीकर नक्कीच नाराज होईल कारण गरज होती या विजयाची सडवली संघाला. मात्र 1 चेंडू आणि 2 धावा पूर्ण करू शकत नाहीयेत सडवलीचे खेळाडू. त्यामुळे नक्कीच मी अभिनंदन करेल. पळशील संघाचं अतिशय उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. या निर्धारित षटकांच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळेल ती आविष्कारची.
आणि चांगली कामगिरी मिळाली पाहायला मिळाली ती रुपेशची. हो हो. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे गोलंदाज आहेत रुपेश आणि या पळशील संघाचा जो कर्णधार आहे तो या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा उपसेक्रेटरी हे असणार आहे. त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. उपसेक्रेटरी ग्रामीण तालुका पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. आणि जो सामना झाला पोलादपूर माफ करा सडवली वर्सेस पळशील या स्पर्धेतला हा जो सामनावीर आहे हा सामनावीर असणार आहे तो पळशील संघाचा अतिशय चांगला गोलंदाज आणि चांगला